आता आपण चालू करत आहोत युनिट नंबर 4 दर्जा आणि भूमिका. त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे दर्जा आणि भूमिका अ गट, जो की सामाजिक दर्जा, अर्थ, व्याख्या, सामाजिक दर्जाचे प्रकार, भूमिका, अर्थ, व्याख्या एवढं आपल्याला या अ भागामध्ये पाहायचं आहे. बघा, दर्जा म्हणजे काय? दर्जा ज्याला आपण स्टेटस म्हणत असतो. दर्जा आणि भूमिका या समाजशास्त्रातील दोन महत्त्वपूर्ण संकल्पना आहेत. समाजातील व्यक्तींचे परस्परांशी होणारे वर्तन अनेक गोष्टींवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, समाजात प्रचलित असणारी नियमने लोकांच्या वर्तनाचे स्वरूप ठरवित असतात. सामाजिक नियमनांना अनुरूप असे लोकांनी वागावे अशी दक्षता समाज घेत असतो. अशा प्रकारे कोणत्याही समाज सदस्यांचे वर्तन हे समाजातील नियमांवर अवलंबून असते. मग आपला दर्जा म्हणजे काय? तर सर्वप्रथम व्यक्तीचा सामाजिक दर्जा म्हणजे प्रतिष्ठा, ज्याला आपण प्रेस्टीज म्हणतो. जे की श्रीमंत व नामांकित घराण्यात जन्म झालेल्या व्यक्तींना घराण्याची प्रतिष्ठा प्राप्त झालेली असते. शहरामध्ये काही लोक चारचाकी वाहन, मोबाईल फोन, रंगीन दूरदर्शन यासारख्या किमती वस्तू खरेदी करून आपण सुखवस्त व प्रतिष्ठित आहो असे दर्शविण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच आपल्याला सांगता येईल की सामाजिक दर्जाचा संबंध व्यक्तीच्या समाजातील स्थानांशी आहे. प्रत्येक समाजात शिक्षक, वकील, डॉक्टर, नट, शेतमजूर, सैनिक आणि सैन्यात अधिकारी यासारखी स्थाने असतात. पण सामाजिक दर्जाच्या राल्फ लिटन यांच्या मते केलेली व्याख्या अशी आहे: कोणत्याही व्यक्तीला समाजव्यवस्थेत विशिष्ट काळी जे स्थान प्राप्त झालेले असते त्याला दर्जा असे म्हणतात. म्हणजे या व्याख्येमध्ये आपल्याला सांगता येईल की विशिष्ट काळी हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे, कारण कुटुंबात सदस्यांच्या वाढत्या वयानुसार त्यांचे स्थान बदलत असते. मुलगी, सून, आजी, आई ही सर्व स्थाने प्रत्येक स्त्रीला तिच्या वाढत्या वयानुसार कुटुंबामध्ये प्राप्त होत असतात. आणि मग अशा प्रकारे व्यक्तीच्या स्थानामध्ये बदल घडून येतो. म्हणून या व्याख्येतील विशिष्ट काळी हा शब्द महत्त्वाचा ठरतो. नंतर इलियट व मेरिल यांच्या मते समूहांतर्गत व्यक्तीला तिचे वय, लिंग, कुटुंब, विवाह, व्यवसाय आणि कर्तृत्व यांच्या प्रभावामुळे जे स्थान मिळते त्यास सामाजिक दर्जा म्हणतात. उदाहरणार्थ, महाविद्यालय हा एक असा गट आहे. या गटात प्राचार्य, प्राध्यापक, कारकून, सेवक, विद्यार्थी ही स्थाने आहेत. आणि नवीन प्राचार्य तसेच नवीन विद्यार्थी या ठिकाणी येतात. परंतु प्राचार्य आणि विद्यार्थी या स्थानाशी संबंधित असणारे अधिकार वा हक्क कायम असतात. म्हणून प्राचार्य आणि विद्यार्थी हे दर्जे महाविद्यालयात या गटात असतात असे म्हणता येते. आणि हॅरी जॉन्सनने केलेली व्याख्या अशी की दर्जा अधिकार किंवा हक्क दर्शवितो. म्हणजे आपल्याला एकूण दर्जाचा संबंध हा सामाजिक स्थानाशी आहे. प्रत्येक स्थानाशी संबंधित असणारे अधिकार किंवा हक्क एकसारखे वा समान नसतात. म्हणजे समाजामध्ये येणारे जे काही सामाजिक दर्जा असेल, प्रत्येकाचं स्वरूप मात्र वेगळं असेल. प्रत्येक व्यक्तीला अनेक दर्जे असतात. उदाहरणार्थ, एक नागरिक, राजकीय पक्षाचा नेता, एक कार्यकर्ता, वकील, अनेक दर्जे व्यक्तीला प्राप्त झालेले असतात. जसं की समाजामध्ये आपण पाहतो की नागरिक, वकील, राजकीय पक्ष आणि संघटनेतील स्थानिक नेता म्हणजेच इत्यादी नात्यांनी असलेल्या दर्जाचे एकीकरण होत असते. आता सामाजिक दर्जाचे प्रकार म्हटल्यानंतर एक अर्पित दर्जा असतो आणि एक अर्जित दर्जा असतो. तर अर्पित दर्जामध्ये वृद्ध, मुलगी, काका, आणि मराठा विशिष्ट जात यामध्ये दिलेली आहे. आणि अर्जित दर्जामध्ये डॉक्टर, कामगार, प्राध्यापक, शेतमजूर आणि उद्योगपती. म्हणजे अर्पित दर्जे किंवा प्रदत्त दर्जे काय असतात की समाजाचा सदस्य असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काही दर्जे समाजाने अर्पण केलेले असतात आणि हे दर्जे व्यक्तीला जन्मापासून मिळालेले असतात. हे दर्जे समाजाने व्यक्तीच्या अंगभूत गुणांचा विचार न करता दिलेले असतात. मग त्याच्यामध्ये आहे आपल्याला लिंग, वय, आप्तसंबंध आणि वंश. मग लिंग म्हटल्यानंतर व्यक्तीचे लिंग जन्मताच ठरते. जन्मतानंतर लिंगात मात्र बदल होत नाही. जसे की कुटुंबातील विभिन्न कामाची वाटणी लिंगभेद या आधारावर केलेली असते. आता वयानुसार सांगता येईल तर लिंगभेदाप्रमाणे वयोमानातील फरकाचा अर्पित दर्जा देण्यासाठी सर्वच समाजामध्ये उपयोग हा केला जातो. जसे की सासूसून, थोरला बंधू, धाकटा बंधू, थोरली जाऊ, धाकटी जाऊ इत्यादी. आणि मग आप्तसंबंधामध्ये नातेसंबंध हे जन्मानुसार निश्चित होत असतात. आई आणि वडील या दोन्ही बाजूंकडील सर्व नातेवाईकांचा समावेश आप्तसंबंध यामध्ये होतो. आणि
मुलाला त्याचे आईवडील ज्या देशाचे नागरिक आहेत त्या देशाचे नागरिकत्व प्राप्त होते. आणि वंशमध्ये पाश्चिमात्य समाजात काळे-गोरे हा हा भेद वंशाच्या आधारावर केला आणि गोऱ्या वंशातील काही लोकांना त्यांचा दर्जा निग्रोंपेक्षा श्रेष्ठ आहे असे वाटते. म्हणजेच भारतीय समाजातील काही लोकांना आपला सामाजिक दर्जा इतरांपेक्षा उच्च आहे असे देखील या घटकाच्या आधारे वाटते. आणि अर्जित दर्जामध्ये प्रत्येक समाजात अर्पित दर्जा व स्वसंपादित दर्जा या दोहोंना महत्त्व आहे. कारण अर्पित दर्जा देण्याच्या पद्धतीमुळे मुलाला कोणते अनौपचारिक शिक्षण द्यावे हे स्पष्ट होते. उदाहरणार्थ, प्रत्येक कुटुंबात मुलांना घराबाहेरील कामे आणि मुलींना घरातील कामे करण्याचे शिक्षण दिले जाते. अर्पित दर्जामुळे व्यक्तीच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होते. आधुनिक समाजात औद्योगिकरण आणि नागरीकरण यांच्यामुळे व्यक्तीला स्वसंपादित दर्जे प्राप्त करण्याची संधी अधिक प्रमाणात मिळते.